हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकण माझी जन्मभूमी। तर आज मी कोणता रेसिपीचा व्हिडिओ आणला नाही आहे, तर आज मी वेगळा व्हिडिओ आणला आहे। तर तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल आज कोणता व्हिडिओ आहे। तर उद्या मी माझ्या केसांना मेहंदी अप्लाय करणार आहे, तर म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर पण करूया मी कशा प्रकारे मेहंदी अप्लाय करणार आहे आणि मेहंदीमध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट मी ॲड करणार आहे। तर तसे बरेचसे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघितले असतील, पण मी कशा प्रकारे मेहंदी अप्लाय करते माझ्या केसांना तर ते पण मी तुमच्यापर्यंत आज मी शेअर करणार आहे। तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे मेहंदी पावडरमध्ये मी आता कोणते कोणते इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे। अजून मी तसे थोडेच मी इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे, माझ्याकडे थोडेच इन्ग्रेडियंट आहेत, पण मी ते कोणते ॲड करते ते तुमच्यापर्यंत नक्की शेअर करणार आहे। चला तर आता बघूया आपण। तरी मी इथे ही मेडिकेटेड मेहंदी घेतलेली आहे, मी फर्स्ट टाइम यूज करते आणि मी ह्याचं काही मी प्रमोशन वगैरे करत नाही आहे। मी आयुर्वेदिक मेडिकलमध्ये गेलेली, तिथे मला ही मेडिकेटेड मेहंदी मिळाली, तर मी फर्स्ट टाइम ही मेहंदी मी यूज करणार आहे। नॉर्मली मी नूपुर मेहंदी यूज करते, आता मी ही फर्स्ट टाइम यूज करणार आहे ग्रीन फार्मसी मेडिकेटेड मेहंदी। बघूया ह्याचा कलर कसा केसांना चढतो ते, आणि ह्या पावडरमध्ये मी अजून काय काय ॲड करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी एका कंटेनरमध्ये काही पावडरी मी ॲड केलेले आहेत। तर याच्यात मी ॲड केली आहे आवळा पावडर, रीटा पावडर आणि शिकाकाई पावडर, हे 3 पावडरी एकत्र करून मी कंटेनरमध्ये मिक्स करून ठेवले। आता मी जी मेहंदी बनवणार आहे त्याची पेस्ट बनवण्यासाठी मी इथे बिटाच्या पाण्याचा यूज करणार आहे। तर मी आता इथे मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे। लोखंडी तव्यामध्ये जर मेहंदी भिजवली तर खूप चांगली असते, कारण त्याच्यातले आयर्न प्रॉपर्टीज आपल्या मेहंदीमध्ये उतरते आणि मेहंदीला कलर पण ब्लॅक येतो। त्यामुळे मोस्टली तुम्ही लोखंडी कढई किंवा तवा यूज करू शकता। जर तुमच्याकडे लोखंडी तवा किंवा कढई नसेल तर तुम्ही स्टीलचा कोणतंही भांडं किंवा काचेचं बाउल तुम्ही यूज करू शकता। तर आता आपण कशा प्रकारे मेहंदी भिजवणार आहोत ते पाहूया। तर आता या लोखंडी तव्यामध्ये मी मेहंदी टाकते, त्यानंतर जी मी रीटा, आवळा आणि शिकाकाई यांची पावडर जी मिक्स करून ठेवलेली त्याचे मी 2-3 चमचे टाकणार आहे, अर्धा चमचा, 2.5 चमचा मी इथे आता पावडर टाकलेली आहे। आता आपण याच्यामध्ये थोडं हळूहळू बिटाचं पाणी ॲड करूया। जसं जसं पाणी लागणार आहे तसं तसं पाणी ॲड करत जायचं आहे बिटाचं। मेहंदी भिजवण्यासाठी पाणी जास्त लागणार आहे, कारण मेहंदी हे पावडरी आहेत त्या पाणी शोषून घेतात, त्यामुळे जेवढं लागेल तेवढं पाणी आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत। आता मी यामध्ये फक्त रीटा पावडर, आवळा पावडर आणि शिकाकाई पावडर या 3च पावडरी ॲड केल्या। तुम्ही आणि पण काही पावडरी ॲड करू शकता, जसं काही कढीपत्त्याची पावडर, नीम पावडर, ती पण केसांसाठी खूप चांगली असते। नंतर जास्वंदीची पूड असेल, जास्वंदीच्या फुलांची पूड असेल तर ती पण तुम्ही ॲड करू शकता। अशा ज्या आयुर्वेदिक पावडरी आहेत त्या तुम्ही केसांसाठी ज्या चांगल्या आहेत त्या तुम्ही याच्यात ॲड करून घेऊ शकता। तर इथे आता आपली मेहंदी भिजून झालेली आहे आणि आता मी अशीच रात्रभर ही भिजत ठेवणार आहे आणि उद्या केसांना लावणार आहे। तर आता ही भिजवलेली मेहंदी मी उद्या केसांना लावणार आहे आणि ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशा प्रकारे केसांना मेहंदी लावते ती। तर आपण आता सुरुवातीला केस विंचरून घेणार आहोत, काही जटा असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत केसांना मेहंदी लावायच्या आधी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर केस तेलकट असतील तर मेहंदी लावायच्या आदल्या दिवशी केस शॅम्पूने स्वच्छ असे धुवून घ्यायचे।
जर केस तेलकट असतील तर मेहंदी केसांना नीट लागणार नाही आणि त्याचा कलर केसांना उतरणार नाही. त्यामुळे स्वच्छ असे आदल्या दिवशी शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे. सुरुवातीला मी फणीने मधोमध असा भांग पाडून घेणार आहे. मधोमध माझा भांग पाडून झालेला आहे. आता ही मेहंदी मी बरोबर जसं आपण केसांना काळं वगैरे लावतो तसं हेअर डाय लावतो तर त्याच प्रकारे मेहंदी आपण ब्रशच्या सहाय्याने लावणार आहोत. आता मधोमध अशी माझी मेहंदी जिथे मी भांग पाडला तिथे लावून झालेली आहे. आता मी पुढचे थोडासा भाग पार्टिशन करणार आहे आणि पुन्हा भांग पाडून पुन्हा मेहंदी लावून घेणार आहे. पार्लरमध्ये जाऊन 250-300 रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी झटपट अशी आपली मेहंदी लावून होते. तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर हाताने पण लावू शकता. हाताने लावत असाल तर हँड ग्लोव्हचा यूज करा, नाहीतर हात पूर्ण लाल होण्याची शक्यता असते. हाताने पण व्यवस्थित लावता येते आपल्याला. अशा प्रकारे थोडे थोडे केस साईडला करून मेहंदी पूर्णपणे आपण लावून घेणार आहोत. तर इथे माझी भांग पाडून पूर्ण सर्व ठिकाणी एक एक भांग पाडून तिथे पूर्ण दोन्ही साईडला अशी मेहंदी लावून झालेली आहे. आता मी पूर्ण अशी एकदा पूर्ण लेअर वरती कोट करून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण वरच्या केसांना आपण लावून घेणार आहोत. आता मी हँड ग्लोव्ज घातले कारण मी आता हाताच्या साहाय्याने मागे वगैरे लावून घेणार आहे. आता वरती माझं पूर्ण मेहंदी लावून झालेली आहे. आता जे उरलेले केस आहेत खालचा भाग जो केसांचा टोकं त्यानं मी हाताच्या साहाय्याने थोडे थोडे केस घेऊन ते मेहंदी लावणार आहे. म्हणजे पूर्णपणे केसांना मेहंदी लागते. तर अशा प्रकारे आपली पूर्ण मेहंदी केसांना लावून झालेली आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे घरी नक्की ट्राय करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.